पांढऱ्या, गुलाबी, निळ्या आपण वापरतो ना त्या. प्लॅस्टिक वापरायचं नाही. आपल्या शरीराला घातक आता सध्या सगळ्यात जास्त दोन पदार्थ आहेत, एक प्लॅस्टिक आणि एक रासायनिक खतं. जे आपण रोज भाजीपाला खातो, रोज फळं खातो, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती रोग प्रतिबंधक औषधं फवारली जातात. ती आपल्या शरीराला घातक आहेत. आज कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा पेशंट झालाय. आज कॅन्सर हा असा आजार आहे की तो आपल्याला शेवटच्या क्षणाला कळतो तपासायला गेल्यावर. तोपर्यंत तो लास्ट स्टेजला असतो. त्यातनं माणूस पूर्णपणे बरा होत नाही. त्याचे उपचार अत्यंत महागडे आहेत. मग आपलं आरोग्य जर का सुरक्षित करायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला? पहिलं काय करायला लागेल सांगा? प्लॅस्टिक वापरायचं नाही आणि रासायनिक भाजीपाला आणि फळं खायची नाही. मग त्याला काय करायचं आपण? आता ठीक आहे, प्लॅस्टिक नाही वापरायचं, आपण स्टीलच्या बाटलीमध्ये पाणी पिऊ. पण जर का आपल्याला रासायनिक खतापासून दूर जायचं असेल तर आपण काय करायचं? रासायनिक खतांच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो? काय वापरायचं आपण? त्याला काय म्हणतात? सेंद्रिय खत. आपण शेणखत वापरतो का आपल्या शेतात? तुम्ही सगळे शेतकरी आहात ना? कुणाच्या घरी भाजीपाला होतो? भाजीपाला कोण कोण पिकवतं? होतो म्हणजे काय काय खरी करतात? तुझ्या काय काय पिकवतो? कोथिंबीर. तुझ्याकडं काकडी. तुझ्याकडं टोमॅटो, शापू. तुझ्याकडं फ्लॉवरला औषधं मारतात. फ्लॉवरला औषधं मारतो म्हणजे आपण आपल्या जीवाशी खेळतो. आपल्या खाण्यापुरता गरजूती तुमचं वाढतं वय, त्याच्याकरता आपल्याला सगळ्या आजारापासून लांब राहायचे, आपल्याला निरोगी आणि सशक्त बनायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय भाजीपाला खाणं गरजेचे आहे. आज काळाची गरज आहे. आपले डोळे असतील, कान असतील, नाक असेल, आपलं फुफ्फुस असेल, आपलं पोट असेल, हे सगळं चांगलं राहायला पाहिजे ना? बरोबर आहे ना? तर लवकर चष्मे लागायला पाहिजेत आपल्याला. चष्मा आवडतो तुम्हाला? मग डोळे चांगले राहण्यासाठी कुठलं व्हिटॅमिन आहे? त्यांना आणतात ए व्हिटॅमिन लागतं आपल्याला डोळे चांगले राहण्यासाठी. अजीवनसत्व. मग अजीवनसत्व कशा कशात आहे? हिरव्या पालेभाज्या, गाजर. अजीवनसत्वाच्या सगळ्या भाज्या खायच्या, मग त्याने डोळे चांगले राहतात. दात म्हणजे कॅल्शियम, सी व्हिटॅमिन, क जीवनसत्व. त्याला आंबट पदार्थ लागतात. आवळा असेल, दूध असेल, दही असेल, ताक असेल, अंडी असतील, ते त्याच्यासाठी त्याच्यातनं मिळतात. तुम्हाला आपण खूप अभ्यास मी म्हणते डॉक्टर चालणार. पण सगळ्यांनी पहिल्यांदा प्लॅस्टिक बंदी आपल्या घरातनं करायची, सांगायचं आपल्याला प्लॅस्टिक वापरायचं नाही. आपण पर्यावरणाचे मित्र बनायचं आहोत. म्हणून प्रत्येकाने कुठेही जाताना आपली कापडी पिशवी घरनं बाहेर पडताना न्यायची. सामानाला प्लॅस्टिक नेणार का? आता इथून पुढं सगळ्यांना सांगायचं, घरी सुद्धा आईला वडिलांना आपल्याला कापडी पिशव्या न्यायच्या. अजिबात प्लॅस्टिक बाजारात न्यायचं नाही आणि आपलं गाव खराब करायचं नाही. आजच्या पुरता एवढा धडा खूप. पुढच्या वेळेला अजून दुसरा नवीन धडा. काय काय करायचंय? एक, पाण्याची बाटली प्लॅस्टिकची वापरायची नाही. दुसरं, बाजारातून वस्तू आणताना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वस्तू आणायच्या नाही. घेऊन जाताना कापडी पिशवी घेऊन जायची आणि त्यात आणायच्या काय वस्तू आणायच्या. लक्षात आलं का? दोनच गोष्टी करायच्या. एवढ्या केल्यानंतर आणि अक्षर चांगलं करायचं सगळ्यांना खाली बोर्डवर लिहिता येतं. घ्यायचं खालच्या मेन बोर्डवर नाव पाहिजे तुमचं. सगळ्यांना अक्षर चांगलं करायचं. अक्षर चांगलं आहे. मुलींचं तर बहुत मुली किती देत? 29 मुली आहेत आपल्या. नाही, टोटल मुली किती? चला.